दयनीय अवस्था आहे। काल आम्ही इथून पळू जाऊन ऑटोतल्या बाया काढल्या, ऑटो पलटी खालीला सरळ केल्या, शाळेची बस पुन्हा गेली होती खाली। आम्ही 2 दिवसात एवढी दयनीय अवस्था बघायला तर रोज काय होत असेल याचा विचार करावा। भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष होऊन गेलं, पण मला एकच म्हणायचंय की आणखी आमच्या सरेगाव वासियांना बाहेर जाण्या येण्याकरता रोडचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही। आम्हाला दूध इकल्याशिवाय आमचं पोट भरत नाही, माळवण नेल्याशिवाय पोट भरत नाही, फुलं इकल्याशिवाय पोट भरत नाही, व्यवसाय केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। एवढं आमचं या रस्त्यावर हातावर पोट आहे। जे कोणी सिरियस पेशंट असतील किंवा गर्भवती महिला असतील किंवा अपंग, मी स्वतः दिव्यांग आहे, तर अपंग असो, दिव्यांग व्यक्ती असो की समजा म्हातारे माणसं असो, यांना गावाच्या बाहेर निघायचं म्हणलं तर पर्याय नाही। 4 व्हीलर गाडी आजपर्यंत आमच्या गावामध्ये 1.5 वर्षापासून जात नाही, नेलं तर पिकअप किंवा ट्रॅक्टर। मतदानाच्या वेळेस आम्हाला असे गोड बोलावलेत, मतदान झाले की आम्हाला कोणी विचारत नाही आणि इथून पुढे जे येणार त्यांना आम्ही 3 गाव बहिष्कार टाकणार आहोत। आणि आमची या ठिकाणी प्रशासनाला एकच मागणी आहे, ते हे रोड सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये वर्ग करावा, याच रस्त्याचे रुंदीकरण करून, या रस्त्याचे मजबूतीकरण करून डांबरीकरण लवकरात लवकर करून देण्यात यावे। यासाठी आम्ही नाइलाजास्तव या ठिकाणी आजचा उपोषणाचा, अन्नत्याग उपोषणाचा 2रा दिवस आहे। निवडणुकीवर बहिष्कार टाकणार इथून पुढे आम्ही 3 गाव सांगितल्या ना, आम्ही आमदार साहेबांना सांगितल्या, खासदार साहेबांना सांगितल्या, तो करूच म्हणले त्यांना, अजून काही याच्यावर केले नाही। तरी याची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय द्यावा हीच मी आपल्याला आपल्या माध्यमाच्या याच्यातून मी आपल्याला विनंती करतो।